म्हणून मी या प्रसंगी जास्त न बोलता, कारण आपण पण बोललं पाहिजे, आपण पण मत व्यक्त केलं पाहिजे, म्हणून या ठिकाणी एवढंच सांगतो मी की आपण स्वतःला कमजोर समजू नका. घ्यावं, इतर महिला सावित्रीबाई फुलेकडून घ्यावा, यशोधरेकडून घ्यावा, आणि इतर महिला आहेत, जिजाऊ आहेत, अशा महिलेकडून हा आदर्श घ्यावा आणि तो आदर्श आपण आपल्या कुटुंबामध्ये राबवावा. कुटुंबाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्या पाठीमागं धम्म आहे, आणि धम्म हा असा मार्ग आहे की बुद्धाचं डिओटेशन ज्या धम्मामध्ये आहेत, बाबासाहेबांचं डिओटेशन त्या म्हणजे मानवतावादी चळवळीमध्ये आहे, त्या चळवळीचं गांभीर्याने आपण निरीक्षण करायला पाहिजे. आज समाजाची आम्ही जेव्हा पाहतो, समाजाची खूप हालत खराब आहे, धम्माची हात खराब आहे. बाबासाहेबांनी रमाईनी जे योगदान दिले हा समाज घडवण्यासाठी, आपले मुलावर दुर्लक्ष केलंय. 2, 3, 4ही मुलं 2 वर्षाच्या आत त्याच्या वर्षाच्या 2 वर्षाच्या आत मरण पावली. काय कारण होतं? बाबासाहेब लंडनला शिकायला बाहेर, आणि ती रमाई बाबासाहेबाला म्हणते तुम्ही काळजी करू नका, मी हे सांभाळून घेतो. घरची गरिबी, घरी पैसा नव्हता, डॉक्टरची फीस द्यायला पैसा नव्हता, अशा परिस्थितीमध्ये मुलं दगवत आहेत. म्हणून बाबासाहेब शेवटच्या क्षणी त्याचे पवार नावाचे मित्र आहेत, त्यांना पत्र लिहिताना बाबासाहेब म्हणतात मी खचून गेलो. म्हणते काय शब्द आहे बाबासाहेबाचे, राजरत्न मरण पावलं तेव्हा, मी खचून गेलो म्हणते, माझी जगण्याची इच्छा नाही. म्हणते मी खचून गेलो, माझी जगण्याची इच्छा नाही. एका माग एक माझी सोन्यासारखी रत्न मुलं मातीत दफन झाली. परंतु बाबासाहेबांचं सुद्धा ध्येय वेगळं होतं, जे संकल्प घेतला होता बाबासाहेबांनी. मग मुलं तर गेली, मग मुलासाठी रडून आणि एकांतवास घेऊन किंवा त्याच्यातून डिमरलाइज होऊन फायदा काय? परंतु नाही, माझे मुलं ह्या देशामध्ये अनेक मुलं माझी जिवंत आहेत. 4 माझे मुलं गेले, असे कितीतरी लोकांची मुलं मरण पावली असेल, परंतु जे जिवंत आहेत ते सुद्धा माझे मुलं आहेत, आणि त्यांच्यासाठी मी काम केलं पाहिजे. हे ह्या कपलचं, रमाईचं आणि बाबासाहेबांचं हे मनोगत, हे इच्छा होती त्यांची. आणि आज काय होते आहे, आज आपण पाहिलं तर आज काय होते आहे, जो संघर्ष बाबासाहेबाचा होता, जो संघर्ष जे आपल्याकडे जे धुरा दिली होती बाबासाहेबांनी रमाईच्या कर्तृत्वातून, जे आपल्याला आज मिळत आहे ते आपलं पुसलं जात आहे, हळूहळू पुसलं जात आहे. आणि आपण आपले लोक जो संघर्ष चालवायला पाहिजे बाबासाहेबांचा, जे दिशानिर्देश बाबासाहेबांनी केले होतं, तिकडे डोळे नसून, तिकडे लक्ष नसून, छोट्या छोट्या मोहामध्ये, छोट्या छोट्या स्वार्थामध्ये, छोट्या छोट्या म्हणजे तात्विक दृष्ट्या पटत नसताना सुद्धा त्याकडे जेव्हा वाटचाल होते आहे, त्या संघटनेकडे किंवा त्या विचारधारेकडे वाटचाल होते आहे, तिकडे झुकतं माप जात आहे, तरी पण त्यांना काय वाटत नाही, फक्त हे लोभ आणि स्वार्थ आणि प्रतिष्ठेमुळेच होत आहे, दुसरं काही रिझन नाही, दुसरं काहीच रिझन नाही. त्यांना तांत्रिक दृष्ट्या बिलकुल मान्य नाही आहे. बाबासाहेबांचा संघर्ष मान्य आहे, रमाईचा त्याग मान्य आहे, परंतु फक्त स्वार्थ, लोभ, पद, प्रतिष्ठा याकरिता तो व्यक्ती बाबासाहेबांच्या ध्येय धोरणामध्ये, त्यांच्या वैचारिक क्रांतीमधला बगल देऊन विरोधकाच्या टीम मध्ये सामील होतो आहे, आणि बाबासाहेबांच्या टीमला कमजोर करत आहे, त्यांच्या विरोधात लढतो आहे. तर हे जे आहेत हे कोण बदलवू शकते? हे आपली मैत्री बदलवू शकते, आपली एकी बदलवू शकते. म्हणून जे मी पुन्हा सांगतोय, जे लोक स्वयंस्फूर्तीने स्वतःच्या मनगटावर छोटे छोटे व्यापार करून, छोटे छोटे बिझनेस करून, छोट्या छोट्या नोकऱ्या करून जर ते आपलं कुटुंब चालवत जर असेल, तर ते स्वाभिमानानं जगणारे लोक शेवटपर्यंत स्वाभिमानानंच जगले पाहिजे. त्यांनी यांच्या पैशावर आणि याच्यावर आहे. आणि हे लोक जे आहेत, जे त्यांना आपण एक चमचा म्हणतो आहे, तर हे लोक, असे लोक विचाराला हतबल करून, विचाराला गहाण ठेवून जे लोक जगतात, त्या लोकांना सबक शिकवण्याचं काम आपलंच आहे, आपलं आहे, प्रामाणिक लोकांचं आहे. आणि प्रामाणिक लोकांची एक टीम जी आहे, एक मोठी चेन, एक शृंखला या देशामध्ये निर्माण झाली पाहिजे, या शहरामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि या शहरातून असे एक वातावरण निर्माण जर झालं, तर ते खऱ्या अर्थाने रमाईला, बाबासाहेबांना एक श्रद्धांजली आपण देतो ना. आणि त्या ठिकाणी खरी श्रद्धांजली ते त्यांच्या विचाराचा जो रथ आहे, रथ सामोर नेणे
हे खरी काळाची गरज आहे. आणि ज्या ज्या लोकांना असं वाटते आहे त्या लोकांनी घराच्या बाहेर पडायचं आहे, त्या लोकांनी घराच्या बाहेर पडायचं आहे. घरी बसून किंवा घरून आंदोलन चालवलं जात नाही. आंदोलन बाहेर एक एक मत तयार करावं लागते, एक एक व्यक्ती तयार करावं लागते आणि 1000 वर्ष लोकांमधून एखादी माणूस तयार होतो, जो नेतृत्व एखादी तयार होतो आणि तो मग समाजाला दिशा देत. म्हणून ते तयार करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या लोकांना हे कळते आहे, समजलेलं आहे, त्या लोकांनी शांत न बसता आपण त्या धैर्यानं, त्या जिद्दीनं काम केलं पाहिजे, तरच हे शक्य आहे. अन्यथा शत्रुपक्ष खूप मोठा आहे, बलदंड आहे, बलशाली आहे, साम दाम दंड भेद हे नीती तो वापरतो आहे. आणि म्हणून आपल्या ह्या जयंती साजरी करणं म्हणजे आपल्याला प्रेरणा घेणं. त्या माहुल्यांचं, रमाईचं जे योगदान, बाबासाहेबाच्या पाठीमागं खंबीर उभं राहण्याचं जे योगदान होतं ते खूप मोठं योगदान होतं. आणि कोणी जर असेल तर त्यांना मी पुन्हा सांगतो आहे की हे गीत आणखी म्हणा की असे हे जे गीत म्हणणं बंद करा की शेण थापित होती, गौऱ्या थापित होती, गौऱ्या बनत होती, हे त्यांचं व्यक्तिमत्व नाही. रमाईचं व्यक्तिमत्व फार मोठं आहे, दिशादर्शक आहे, प्रेरणादायी आहे, एवढं मी सांगतो आहे. आणि माझं मनोगत जे आहे या ठिकाणी थांबवत आहे. सर्वांना नमो बुद्धाय, जय जय. पासून धैर्य, संघर्ष आणि त्यागाची प्रतीक माता रमाई, त्यांनी कशा प्रकारे संसाराला हातभार लावला, काटकसर करून बाबासाहेबांच्या शिक्षणामध्ये कधीही व्यत्यय आणू दिला नाही. त्यांचा जीवन परिचय पूर्णपणे त्यांनी विस्तृतपणे आपल्याला व्यक्त केलेला आहे. आपण जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतो तेव्हा डोळ्यासमोर येतो तो एक प्रखर विचारवंत, संविधानाचा शिल्पकार, अन्यायाविरुद्ध पेटलेला वनवा, परंतु मित्रांनो त्या वनव्याला अखंड तेवत ठेवणारी एक शांत, सहनशील, त्यागमूर्ती स्त्री होती. ती कोण होती तर माता रमाई आंबेडकर. तेच त्यांचं जीवन कार्य याच प्रकारे भंतेजीने आपल्या समोर व्यक्त केलेलं आहे. इतिहासवंताने बाबासाहेबांचे ग्रंथ लिहिले, पण रमाईने बाबासाहेबांचे जीवन लिहिले. ह्या 2 ओळीमध्ये मी व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे, पण भंतेजीने ते विस्तृतपणे आपल्याला सांगितलेलं आहे. धन्यवाद भंतेजी, तुम्ही आम्हाला एवढं सुंदर मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यानंतर स्वप्ना उके यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे थोडक्यात. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन आणि धम्मस आरती भंतेजीला पण आणि राहुल भंतेजीला सर्वांना जय भीम. आज आपण थोर सामाजिक सुधारिका रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी करत आहोत. रमाबाई आंबेडकर या त्याग, संयम आणि संघर्षाच्या प्रतीक होत्या. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आयुष्यभर साथ दिली होती. सामाजिक अन्याय सहन करूनही त्यांनी कधी हार मानली नव्हती. त्यांच्या जीवनातून स्त्री शक्तीची खरी ओळख होती. रमाबाई आंबेडकर यांनी समतेचा आणि शिक्षणाचा मार्ग दाखवला. त्या दलित समाजासाठी प्रेरणास्त्रोतही ठरल्या. त्यांचे जीवन साधेपणाचे आणि संघर्षमय होते. आज आपण त्यांच्या विचारावर चालण्याचा संकल्प करूया. रमाबाई आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. माझे 2 शब्द बोलून संपविते. जय भीम. धन्यवाद स्वप्नताई. यानंतर जारुंडे ताईंना मी विनंती करते की त्यांनी आपले 2 शब्द व्यक्त करावेत. जयंती, रमाई जयंतीची माहिती तर आज सर्वांना आपल्याला माहितीच आहे आणि आदरणीय भंतीजी यांनी पण आपल्याला छान माहिती दिली, मार्गदर्शन केलं छान. मी आज जास्त काही बोलणार नाही, 2 शब्द सांगते. माता रमाई यांचा त्याग हिमालयापेक्षा मोठा होता. हिमालयाचं नाव सर्वच जण घेतात, पण मला तर असं वाटते की माता रमाई ह्या हिमालयापेक्षा मोठ्या होत्या. त्यांचं कर्तृत्व फार महान होतं. आणि आज रमाई जयंतीचा दिवस आला. त्या रमाई जयंतींना विनम्र अभिवादन. आज सेमिनारीचा पण दिवस आलेला आहे. माता रमाई जयंतीचा पण आज दिवस आहे. आणि योगायोगाने 1 वर्ष गोंधळताई यांनी मागच्या वर्षी जी मूर्ती स्थापना केली
त्याचा पण आज दिवस आलेला आहे. तर हा त्रिवार योग आलेला आहे या सेमिनारमध्ये, त्याबद्दल मला खूप छान वाटत आहे. आणि गोंधळी ताईंनी पण एक खूप मोठं कार्य केलं. त्यांनी आपली सोन्याची बांगडी विकून माता रमाईची मूर्ती या सेमिनारमध्ये स्थापित केली. त्याबद्दल त्यांना पण फार धन्यवाद. एवढे 2 शब्द बोलून मी माझे 2 शब्द संपवले. तुम्ही जे काही 3 वर्षाचा जो योग आलेला आहे तो आमच्या समोर व्यक्त केलात. आम्हाला पण माहिती नव्हतं, त्या निमित्तानं माहिती झालं. धन्यवाद. यानंतर मी विजय सरांना आमंत्रित करते की त्यांनी आपले थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. आहे की आज रमाबाईची जयंती उत्सव म्हणून आपण आज साजरा करत आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांना सर्वात प्रथम मी वंदन करून रमाबाईच्या याला जयंतीनिमित्त मी आपणासमोर 2 शब्द सांगणार आहे. तर त्यांच्या जीवनातील सगळ्यांना माहिती आहे की रमाबाईचा त्याग हा सगळ्यात मोठा आहे आणि बाबासाहेबांना एवढं घडवण्याकरिता त्यांचा सगळ्यात मोठा हात आहे. तर त्याच्यामुळे त्यांना विसरून आपल्याला चालणार नाही. तर खरं पाहिलं असता रमाबाईला आपण बाबासाहेबांच्या बरोबरच आपण आठवण करायला पाहिजे होती, पण ही जाणीव आपल्याला फार उशिरा झाली. आज जो तुमचा स्त्रीवर्गांचा जो समूह मला दिसतो आहे त्याच्यावरनं आज लक्षात येत आहे की रमाबाईच्या कर्तृत्वाबद्दल तुम्हाला आता दिवसेदिवस जाणीव होत आहे आणि म्हणून तुम्ही त्यांच्या कार्याबद्दल डोक्यामध्ये घेऊन सगळे एकत्रित आले आहेत. तर त्यांच्या जीवनाबद्दल सांगायचं झालं तर त्यांचे 3 प्रसंग फार महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे बाबासाहेबांनी त्यांना खूप मेहनतीने एक बांगड्या तयार करून दिलेल्या होत्या, परंतु जेव्हा त्या एका आश्रमामध्ये विद्यार्थी उपवासी होते, म्हणजे रमाबाईंना असं वाटलं की बा मुलं इथे रोज खेळायला यायचे, की आज काय येत नाही, म्हणून त्यांनी चपराशाला विचारलं की इथे मुलं खेळायला का येऊन नाही राहिले. तर त्यांनी सांगितलं की मुलं 2 दिवसापासनं आपल्याकडे अन्नाचा इथे साठा नाही आहे, कारण की पेमेंट न केल्यामुळे इमिडिएटली तेव्हाच्या तेव्हा रमाताईंनी आपल्या हातातल्या बांगड्या काढून त्या गहाण ठेवून त्याच्यातनं पैशातनं अन्न आणायला सांगितलं आणि लागलीच त्या मुलांची भूक भागवली. आणि बाबासाहेबांनी एका शब्दानेही विचारलं नाही की त्या बांगड्या कुठे गेल्या. म्हणजे हे बघा ह्या दोघांचं कॉम्बिनेशन कसं आहे. जर तुम्ही तुम्ही आपल्या मिस्टरांच्या न विचारता जर तुम्ही काही एखादी वस्तू केली तर तुमचे मिस्टर तुमच्या मागे लागतात, हा ना, आणि त्याचा तुम्हाला जॉब द्यावा लागतो. परंतु बाबासाहेबांनी असं कधीही केलेलं नाही. म्हणजे ह्या दोघांचा त्याग बघा कसा आहे. आणि बाबासाहेबांचा त्याग आहे म्हणूनच आज आपण तुम्ही इतक्या चांगल्या याच्यावरती सुटाबुटामध्ये दिसतो आहे. आणि दुसरं अजून सांगायचं म्हणजे रमाबाईचं की त्यांनी गौऱ्या थापून बाबासाहेबांना शिक्षणाकरिता मदत केलेली आहे. आणि तिसरा प्रसंग म्हणजे असा की रमाताईंना कपडे घालायला सुद्धा वस्त्र नसायचे, तर त्यावेळेला त्या रात्रीच्या वेळेला कोणाला दिसू नये, म्हणजे मी एवढ्या एज्युकेटेड साहेबांची बाई आहे हे कोणाला दिसू नये म्हणून त्यांनी स्वतः मध्यरात्रीमध्ये जाऊन आपल्या गौऱ्या थापून त्याच्यातनं पैसा कलेक्ट करून बाबासाहेबांना उच्च शिक्षणाकरिता पाठवलेला आहे. म्हणजे त्या बाईची मदत बघा शिक्षणाकरता बाबासाहेबांना कशी झालेली. आणि तिसरा प्रसंग असा की एकदा मिशन कंप्लीट करून जेव्हा बाबासाहेब दुसऱ्या ठिकाणी जात होते तेव्हा त्यांचा उदो चालू होता, पण रमाताईला तो उदो कसा पाहायचा म्हणून त्यांना पण जायची इच्छा होती. परंतु बाबासाहेब ते वस्त्र नसल्यामुळे त्या प्रसंगाला कसं जायचं म्हणून त्यांच्यासमोर मोठा प्रसंग होता की इतक्या मोठ्या सभेमध्ये मी अशा याच्याने कसं जायचं, म्हणून त्यांनी बाबासाहेबांना शिवाजी महाराजांनी जो फेटा दिला होता त्याचा त्यांनी तो पातळ घालून त्याच्यात गेले. तरी पण बाबासाहेबांचं तिथून लांबून लक्ष गेलं की रमा तिथून पाहते आहे. तर म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की, आणि चौथा प्रसंग असा की रमाई इतकी आजारी असताना, म्हणजे ती क्षयरोगांमुळे खूप आजारी होती, पण बाबासाहेबांना आपल्याच लोकांची इतकी चिंता होती की ती घरात असताना सुद्धा रमाताई खाटेवर पडलेल्या असताना बाबासाहेब खालीवर जायचे, कारण की त्यांना आपल्या लोकांची चिंता होती की माझा हा समाज एवढा जो पिढलेला गांजलेला आहे, तर त्यांच्या डोक्यामध्ये सतत ते चालत असायचं. त्याच्यामुळे ते रमाबाईला कसे फक्त रमाबाईला एवढे म्हणायचे की मी तुला पैसा दिलेला आहे, तू डॉक्टरकडे जा, चांगली आपली औषध कर. परंतु बाबासाहेब तिच्याजवळ बसून किंवा स्वतः ती रमाताईला डॉक्टरकडे घेऊन जाऊ शकले नाही, कारण की त्यांना सतत आपली चिंता असायची.
शेवटी त्या आजाराने तिथल्या तिथे एक्सपायर झाला. हे केव्हा कळलं, जेव्हा त्यांच्याकडे बाबासाहेबांचे मित्र पगारे म्हणून होते. तर त्या पगारेंनी कडे रमाताईंनी फक्त प्रश्न विचारला की तुमचे साहेब येतात खालून वर जातात, परंतु मला एका शब्दाने विचारलं नाही. तर त्या पगारांना इतका राग येतो की रागारागात ते बाबासाहेब जेव्हा ऑफिसमध्ये काम करत असतात तेव्हा ते रागारागाने जातात आणि म्हणजे त्यांचा तो आवेश आवरला जात नाही. तर बाबासाहेबांना विचारतात, बाबासाहेब तुम्ही एक शब्द सुद्धा माईसाहेबांना विचारत नाही. तर बाबासाहेब म्हणतात की मी सगळ्या सुविधा करून दिलेल्या आहेत, परंतु त्या स्वतः करता माझ्या डोक्यामध्ये सतत या लोकांचा विचार चालू असतो. त्याच्यामुळे मी माईसाहेबांना काय विचारू शकत. आणि माईसाहेबांची काळजी घेणारे आपले अजून इतर बांधव खूप आहेत. त्याच्यामुळे मला असा कधी प्रश्न पडला नाही की माईसाहेबांना मी स्वतः हॉस्पिटलला घेऊन जावं आणि त्यांची शुश्रूषा. म्हणजे त्यांच्या जीवनातले इथले कठीण प्रसंग पाहताना मला असं वाटते की आपण बायांनी सुद्धा, माणसं जर चांगले काम करत असतील तर त्यांना कधीही मागे ओढू नये, किंवा माणसांनी सुद्धा बाया जर चांगल्या काम करत असतील, आपल्या धर्माचा किंवा समाजसेवेचे काम करत असतील तर त्यांना सुद्धा मागे ओढू नये. एवढं बोलून सुंदर असं मार्गदर्शन केलं त्यांनी. रमाई आणि बाबासाहेब आंबेडकरांचे जे 3-4 प्रसंग होते ते आपल्यासमोर व्यक्त केले. त्या प्रसंगातील एक म्हणजे 2 शब्दात मी ते गाण्या स्वरूपात सांगते. जेव्हा बॅरिस्टर होऊन बाबासाहेब आले तेव्हा त्यांचं आपल्या समाजातील लोकांनी सत्कार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा बाबासाहेबांची इच्छा होती की माता रमाईला सोबत घेऊन जावे. त्यावेळेस त्यांना म्हणजे असं नवीन लुगडं नव्हतं, 17 गाठीचं लुगडं होतं. त्यांच्या मनातून इच्छा असताना सुद्धा त्या त्यांच्यासोबत जाऊ शकल्या नाहीत. त्या त्यांना बाबासाहेबांना म्हणाल्या, साहेब तुम्ही जा, मी असं 17 गाठीचं लुगडं घालून मी कशी येऊ तुमच्यासोबत. त्यांना अशी म्हणजे आपल्या साहेबांची कमीपणा होऊ नये म्हणून त्या नाही गेल्या. बाबासाहेब त्यांचा मान राखून जातात. आणि नंतर रमाईचं मन त्यांना मानत नव्हतं की हा सत्कार समारंभ मी सुद्धा म्हणजे डोळ्यांनी बघावं, म्हणून त्या काय करतात की शाहू महाराजांनी 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर बाबासाहेबांचा सत्कार केला तेव्हा त्यांना डोक्यातील फेटा त्यांना सन्मान म्हणून दिलेला होता. तो फेटा त्या नेसून समारंभात गेल्या, दूर उभ्या होत्या आणि स्टेजवरून बाबासाहेबांना त्या रमाई माता दिसतात. तेव्हा त्यांचे डबडबलेले डोळे, तेव्हा भीमाच्या मनामध्ये आलेल्या म्हणजे व्यथा मी व्यक्त करते आहे. डबडबलेले डोळे भीमाचे, डबडबलेले डोळे भीमाचे, अश्रू ढाळून अश्रू झाले जमा, अश्रू ढाळून अश्रू झाले जमा, या सत्कारात दूर पाहिली फेटाळलेली रमा, या सत्कारात दूर पाहिली फेटाळलेली रमा. असं बाबासाहेबांना त्यावेळेस म्हणजे अनुभूती आली. आणि त्यांनी ते डोळे म्हणजे डोळ्यात अश्रू येऊ नये ते डोळ्यातून ते अश्रू काढू शकले नाहीत. ते डबडबून राहिले आणि दुरून रमा दिसली, त्यांना फार समाधान झालं. हे त्यांनी ते प्रसंगावरून मला आठवलं म्हणून मी तुमच्या समोर व्यक्त केलं. यानंतर रत्नमाला ते वानखेडे आपलं गीत सादर करतील अशी मी त्यांना विनंती करते. काय सांगेल, आज आपण रमाई जयंतीच्या निमित्ताने सर्व इथे जमलेलो आहोत. रमाई म्हणजे काय हे फक्त आपल्याला एकाच दिवसापुरतं माहीत असते, ज्या दिवशी जयंती असते त्या दिवशी. आणि रमाईचा त्याग आपण फक्त आताच भंतेजींनी सांगितलं की फक्त शेण गोवऱ्यापर्यंतच ठेवला, पण ते डीप मध्ये काय आहे हे आपल्याला अजूनपर्यंत माहिती नाही. आपण नेहमी म्हणतो भीमा घे पुन्हा जन्म तू या दिनासाठी, म्हणजे आपल्याला बाबासाहेब पाहिजे आहेत. पण बाबासाहेब आपल्याला हवे असतील तर आपल्या समाजामध्ये आपल्याला रमाई उत्पन्न करावं लागेल. बरोबर. आता हे गीत सादर करत आहे मी. रमाबाई आधी अनपढ होत्या, बाबासाहेबांनी थोडं लिहा वाचायला शिकवलं. जेव्हा बाबासाहेब 1913 ते 1918 दरम्यान बडोद्याचे राजा सयाजीराव गायकवाड यांच्या स्कॉलरशिप मधून अमेरिकेला शिकायला जातात, तर बाबासाहेबांना त्या जेव्हा निरोप द्यायला जातात तेव्हा म्हणतात की साहेब जाता जाता तुम्ही सुखरूपतेचं पत्र पाठवा मला. बाबासाहेब गेल्यानंतर रमाईला पत्र पाठवतात की रमा मी सुखरूप पोहोचलो, तू माझी चिंता करू नकोस. तर रमाई मग त्या पत्राचं उत्तर काय लिहितात, काय लिहिलं असेल त्या रमाईने त्या पत्राच्या उत्तरामध्ये. तेव्हाच्या रमाई आजच्या आम्ही महिला समजा आमच्या महिलांमधील एखाद्याचे साहेब उदाहरण करुणा आमच्या डहाट यांचे पती समजा एखादे बनारसला 1 वर्षासाठी बदली होऊन गेले,
त्यांनी पत्र पाठवल्यानंतर ते काय म्हणे करुणा की साहेब तुम्ही बनारसला गेले पण लवकर मोठ्या साहेबासोबत बोलून तुम्ही इकडे ट्रान्सफर कराल, मी माझं घर पाहू की मुलं पाहू, आणि येता येता छान माझ्यासाठी एखादी बनारसी साडी घेऊन याल. हे आमची आजची महिला. पण रमाबाई बघा काय लिहितात त्या पत्रात, मी या गीतातून सांगते. परमा अहो पत्रात लिहिते रमा, माझी चिंता न करता शिका, माझी चिंता न करता शिका, मी लेकरांना सांभाळीते, तुम्ही साहेब स्वतःला जपा, तुम्ही साहेब स्वतःला जपा, तुम्ही साहेब स्वतःला जपा, तुम्ही साहेब स्वतःला जपा. उपाशी कधी मी शिळी पाती खाईल, तुमची रामू तुमच्या पाठीशी राहील, उपाशी कधी मी शिळी पाती खाईल, तुमची रामू तुमच्या पाठीशी राहील, करू नका हो परवा सांभाळीते मी सर्वा, करू नका हो परवा सांभाळीते मी सर्वा, तुमची रामुही बोलते स्वतः. अहो तुम्ही तब्येतीकडे लक्ष द्या, धनी तुम्ही तब्येतीकडे लक्ष द्या, फळ येईल तुमच्या तपा, मी लेकरांना सांभाळीते, तुम्ही साहेब स्वतःला जपा, तुम्ही साहेब स्वतःला जपा, तुम्ही साहेब स्वतःला जपा. कष्टाची माझ्या चिंता नसू द्या, अभ्यासाकडे तुमचं लक्ष असू द्या, अभ्यासाकडे तुमचं लक्ष असू द्या, तुम्ही खूप शिकावा आणि विजयी व्हावा, पदवी घेऊन यावं. अहो वेळेवर जेवण करा, अहो वेळेवर जेवण करा, आठवूनी मम व्यथा, मी लेकरांना सांभाळीते, तुम्ही साहेब स्वतःला जपा, तुम्ही साहेब स्वतःला जपा, तुम्ही साहेब स्वतःला जपा. जरी हो वनवन मला मान्य आहे, तुम्ही लाभले मला मी धन्य आहे, माझे अभाग्य आहे माझे सौभाग्य आहे, धनी लाभले तुमच्या परी. अहो धनी तुम्ही सावध रहा, अहो धनी तुम्ही सावध रहा, घात करतील कुणी छुपा, मी लेकरांना सांभाळीते, तुम्ही साहेब स्वतःला जपा, तुम्ही साहेब स्वतःला जपा, तुम्ही साहेब स्वतःला जपा, तुम्ही साहेब स्वतःला जपा, तुम्ही साहेब स्वतःला जपा. जाता जाता मी माझ्या भगिनींसाठी एक लाईन बोलते. बोला. करू नका अनुकरण ऐश्वर्या माधुरीचे, करू नका अनुकरण ऐश्वर्या माधुरीचे, तुमचा दर्जा खुजा होईल, करा अनुकरण त्या माय माऊली माता रमाईचे, तुमची घरोघर पूजा होईल. झाला. गाण्याद्वारे खूप सुंदर असं आपल्याला मार्गदर्शनच केलेलं आहे. कशा प्रकारे त्यांना बाबासाहेब रमाई मातेला बाबासाहेबांची चिंता होती ते पत्राद्वारे त्यांनी व्यक्त केलेलं होतं.
ते त्यांनी गाण्याच्या रूपामध्ये आपल्या समोर प्रदर्शित केलं आणि सगळ्यांनीच म्हणजे शांत चित्ताने ऐकून घेतलं आणि वातावरण असं मंत्रमुग्ध केलं. त्याबद्दल रत्नमाला ताई धन्यवाद.